आम्ही कुठं तर थोडंसं सुखी राहायला लागलो ना, तर थोडंसं कुठं आनंदात राहायला लागलो तर ते माणसाला पण बघवत नाही आणि आता वरच्यावर देवाला पण बघवना. थोडं कुठं आनंदात आलो की तिला त्रिशाला बरं नव्हतं, 4-5 दिवस ॲडमिट होती. मग त्यावेळेस आम्ही टेन्शनमध्ये परत तिला बरं वाटायला लागलं. मग आपल्याला पण लेकराला जर आजारी लेकरं असली आपली, मग आपल्याला किती वाईट वाटतंय. आणि मग जेव्हा ती बरी होतील तेव्हा आपल्याला खूप आनंद होतोय. तसं आम्ही पण आनंदी नंतर झालो, आम्हाला पण बरं वाटायला लागलं. आणि तिला आज अजून तसंच, तिला आज अजून ताप आली, 2दा आली ताप. औषधं होती आपल्याजवळ ते तिला दिलेलं, आणि तरी पण काही तापच कमी होईना तिची. म्हणजे ते औषधं पाजलेले तेव्हा थोडीशी ती बरी झाली. ती पूजा तिकडं हे तोडायली, आपल्याकडे एक जुले आहे ना ते बारकी पाट, तिच्यासाठी चारा तोडायला लागलोय. मग मी गेलतो ते पूजाच्या भावाचा मुलगा ऑफ झाला होता ना आरव, त्याचा आज 12वा होता. मी गेलतो तिकडं नैवेद्य दाखवायला आणि ही आजारी पडली, हिला लय ताप आलेला. मग मी तिथून येऊपर्यंत पूजानं एकदा औषध पाजलं होतं, परत अजून ताप आली. मग म्हणलं आता काय आपण थांबायचं नाही, आधी दवाखाना दाखवू. तिला आता दवाखाना दाखवलाय. आता सध्या तर तिला ताप नाही. हीच आणती ताप, तू कशाला आणते ताप? तू आणते का? काकाला सांगते पप्पानं मला मारतंय, पप्पा मला दाब देतंय, असं चाड्या लावती. मग कल्याणचे दादा आहेत ना, त्यांना सांगते म्हणते. मी काल मी गंध लावतो ना इथं, आता मी येताना तोंड धुतलंय त्यामुळे इथलं गंध गेलाय, तो इथं दिसतंय बघा वन, तिथं मी गंध लावतो ना, तर तो गंध मी इथं थोडं काळं नाही का, आंब्याचं चिक पडलं होतं तर काळंसं डाग झालं, त्यामुळे मी इथं लावतोय. म्हणते मी काकाला सांगते पप्पा इथं गंध लावतंय, इथं गंध लावतंय. व्हिडिओ पण काढते ती. आम्ही जेवत होतो तर मोबाईल पकडलेला तिनं, नको वाजू, मोबाईल पकडलेला, हे बघा हे तर असं आहे, हे बघा पप्पा असं करायल्यात, अशी करत होती. तिच्या मागं काय दलिंद्री लागले की काय लागले त्रिशा तुझ्या मागं दलिंद्री? कोणी लावले दलिंद्री तुझ्या मागं? कसली साडासुती लागली माझ्या चिमणीच्या पाठी मागं. नुसती पोरगी कशी झाली, तिची कटिंग करायची. आता बघू जाता जाता जर असलं ना दुकान चालू तर कटिंग करूनच जाऊ आम्ही. आज आम्ही दुसरीकडेच दवाखान्यात आणलंय तिला, धाराशिवला नेलंच नाही आहे. इथंच आमच्या बाजूला एक गाव आहे, त्या गावात आणलंय तिला. म्हटलं आता इथलं डॉक्टरांचं खूप जण गावात सांगायला लागले एकदा तिथं घेऊन जावा, तिथं घेऊन जावा. आणि आधी पण एकदा मी रोहनला आणलेलं तिथं, आम्ही सोयाबीन काढताना रोहनला खूप ताप आलता आणि मी रोहनला तिथं घेऊन आलेलो, तर त्या डॉक्टरांचा खूप फरक पडला होता त्यावेळेस. रोहनला तेव्हापासून तापच नाही यायला, अजून 4-5 वर्ष झाले. मग म्हटलं आता हिला पण एकदा बघावं तिथंच आणून, म्हणून आणलंय. पूजा अलीकडे तोड की येऊ की, तर किती आहे, कुठं तेवढ्या लांब चालली तू? त्या जुलीला काही खायला पण नसतंय. आधी मी आणायचं कुठून पण काढून. आता काय झालंय, कडक उन्हाळा आहे, कुठंच गवत नाही राहिलंय, सगळं गवत सुकून गेलंय, तिला काहीच खायला नाही. मग ती कुठं पुढं? अगं नाही तिकडं कुठं, तू सगळं तोडून इथूनच ये वरती, इथून बसून जाऊ. नाही येऊ की इथून मी तुला हात देतो ना, इथून चांगला आहे रस्ता. नाही मी इथंच थांबणार आहे, व्हिडिओ चालू आहे माझा. इकडं तूच ये मग, ठेव की इकडं. अगं मोबाईल येऊ का, असं व्हिडिओ पण चालू आहे, तू ये इथूनच, मी तुला असं घेतो ना. तोड येऊ की इथं अलीकड, मग तोड तिथं आधी. नाही तर बस पण होईल, थोडंसं तोडा अजून, लय तोडू नको एकदम. नेऊन पण ते टिकवून टाकायची वस्तू नाही ना, अशी सुकून जाते. पण ते सुबाबळीच्या पाल्यानं त्या पिल्यांना त्यांचं पोट पण खराब होते कधी कधी, म्हणून ते पण टाकाय भीती वाटते. मला धमकी देत होती त्रिशा काल, मी ताप आणते. हिनं मुद्दाम ताप आणती. का आणती ताप तू? का आणती? हा, आत्या काका म्हणत्या त्रिशा अशी का करते तू? हा, असं करू नको. आता आणू नको ताप. तिचं चंचलपणाच गेलाय पूर्ण. रिये चल,
हिथं हाय ती नाही तोडलं, तेवढ्या लांब गेली आणि पुन्हा म्हणते नाही तोडताय. ये राहू द्या, आण तेवढंच. चल, कशानं बांधती त्याला आता? इथं एक लेस होती ना, तार आणलंय कुठून? तिथूनच तार घेऊन आली बांधायला. चल, मला ताण लय लागली, माझं तोंड नुसतं कडू झार पडलंय. लेकरासाठी माझं नुसतं जीव खालवर खालवर खालवर. तिथं हाय मी नैवेद्य दाखवायला गेलोय आणि तिथं पण मला दम निघा. तर तुला म्हणत होतो की नाही, योग इथं पाला आहे पाला आहे. तिथं पण लय मोठं होतं, तिथं पण नाही तोडलं. हो की इथं होतं, नाही तोडलं. आण बाई तेवढंच आता सकाळपर्यंत. तेवढं तर ती असं रात्रीच खाऊन टाकते. कमी खाती होय ती. कसं तोडायला येत नाही बरं? जाऊ दे बाई, चल बांध. तू हिला उन्हात पाठवलेलं काय कुठं मी गेल्यावर? उन्हात काय कामाला गेलती वाटतं उन्हात. मग ताप कशी काय यायला लागली तिला सारखं काय? आणायली ताप त्याला. ती कशी म्हणते मी तोंडानं ताप आणते, तसंच आणायली ती मुद्दाम. पाक गळाटून गेली, तिचं चेहरा किती. ताप आणणार अजून? आता आणती काय अजून ताप? हा, आणती काय? काकाला आत्याला सांग नाही आणत म्हणून. हं, सांग काका आत्या तोंड लपवू नको. आम्हाला मोबाईल फिरवता येतं की काय लपायच लागली. लय मोठं टेन्शन आहे. किती वाजल्यात काय माहित? किती वाजल्या? तुझा मोबाईल आणला नाही का? कुठं आहे? पोरं तर त्या मोबाईलला दमच नाही पडू दे. कोण आहेत ते? बारकी लेकर आहेत का मोठी माणसं आहेत? मोठी माणसं आहे ते. असं घसरगुंडी खेळतात काय ते? येईल ती बांधावर. असं कसं? तसं कसं चालतात त्या पोरी? एकीकडनं ऊस एकीकडनं बांधायला कसं चालणार? डुम 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 उड्या मारत चालायल्यात. ती बारकी पोरगी आहे ग, ती म्हणून उड्या मारायचे. मारू शकतात, काही सांगता येत नाही सध्याला.